स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। मला माहिती आहे आजच्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत असणार, कारण तुमच्या मनामध्ये कॅप राऊंड 2 आणि 3 रिलेटेड खूप सारे प्रश्न आहेत। दादा मी थर्ड राऊंडला गेलं पाहिजे का, स्पॉट राऊंड मध्ये मला पार्टिसिपेट करता येईल का, आणि बरेचसे प्रश्न आहेत की दादा बेटरमेंट केल्यानंतर काय होईल, माझी कॅप राऊंड 1 ची सीट आहे तर ती थर्ड राऊंडला मी घेऊन जाऊ शकतो का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच भेटणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे उद्या आपला कोडिंग कोर्स जो आहे तो चालू होणार आहे। सो अजूनपर्यंत जर तुम्ही एनरोल केलं नसेल, आय नो कित्येक मुलांना इश्यू येतोय की दादा एनरोल कसं करायचं समजत नाही। डिस्क्रिप्शन मध्ये एक PDF दिलेली आहे, त्या PDFचा यूज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये दिलेलं आहे कसं तुम्हाला एनरोल करायचं आहे। पण उद्या रात्री 8 वाजता आपलं पहिलं लेक्चर येणार आहे, म्हणजे आजचाच दिवस आहे तुमच्याकडे एनरोलमेंटसाठी। उद्या काही गडबडीत एनरोल करून घेण्यापेक्षा आज रात्री 12च्या आत एनरोलमेंट तुमची कंप्लीट करून घ्या, जेणेकरून उद्याच्या लेक्चरसाठी तुम्ही एकदमपणे रेडी असणार आहे। सो आय होप हे सगळ्यांना क्लिअर असणार आहे। आता तुम्हाला एक मी ग्राफ वरून समजून सांगेल, मग आपण स्पॉट राऊंड, फीस आणि बऱ्याचशा गोष्टींवर आपल्याला डिस्कस करायचं। सगळ्यात पहिले समजून घेऊया की कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला बेटरमेंट मिळालं असेल, म्हणजे मी म्हणेल कॉलेज मिळालं तरी असेल किंवा नसेल तरी ठीक आहे। ज्यांना मिळालंच नाहीये यू आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड 3, नो इश्यू, ओके, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आता ज्या मुलांना कॅप राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे, ओके, काही ना काही मिळालेलं, ते जुनं नवीन जे काय असेल कॉलेज मिळालेलं आहे, तुमची बेटरमेंट झाली आहे का नाही तुम्ही याचा विचार करा, ठीक आहे। ज्यांना मिळालेलं नाही म्हणजे त्यांना फर्स्ट राऊंडला पण मिळालेच नसणार आहे ऑफकोर्स, ठीक आहे, आणि सगळ्यांनी 1000 रुपये तसे पे केलेलेच आहेत आणि तुम्ही कॅप राऊंड 3 ला आलेला आहात आता, ठीक आहे, तुम्हाला मिळालं नसल्यामुळे। आता असे कित्येक मुलं असतील की ज्यांना दादा कॅप राऊंड 1 मध्ये मी जे मला आधी मिळालं होतं तेच मला मिळालेलं आहे, किंवा तिथे लिहून आलंय की नो बेटरमेंट, ठीक आहे, इन कॅप राऊंड 2, म्हणजे माझं काही माझ्या अलॉटमेंट मध्ये फरक झालेला नाहीये, ते ह्याच्यामध्ये आली, बेटरमेंट माझी झालेली नाहीये। आता कित्येक मुलं असतील की दादा माझी बेटरमेंट झाली, मला गेल्या वेळेस IT भेटलं होतं, आता CS मिळालंय, मला आधी हे कॉलेज मिळालं होतं, आता हे कॉलेज मिळालंय, आता तुमच्याकडे हे कॉलेज आहे, ओके। सो हे गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आता म्हणू शकत नाही की मला कॅप राऊंड 1 चं कॉलेज पाहिजे, आता ते कॉलेज तुमच्या लिस्टमधून गेलेलं आहे। आता तुम्हाला जे काही तुमची करंट अलॉटमेंट आहे तीच तुम्हाला फॉलोअप मध्ये घ्यावी लागणार आहे, किंवा तीच तुम्हाला आता कन्सिडर करायची। सो ज्यांना अलॉटमेंट काही बेटरमेंट झालेली नाही त्यांच्याकडे ती कॅप राऊंड 1 ची तर अलॉटमेंट आहेच, आणि ज्यांनी 1000 रुपये पे केले होते, ओके, आणि ज्या मुलांचा बेटरमेंट झालेला आहे त्यांना काहीतरी दुसरं मिळालेलं आहे, त्यांचं मात्र तेच आत्ताचं कॅप राऊंड 2 साठीचं कॉलेज असणार आहे, ठीक आहे। ज्या मुलांची काही अलॉटमेंट म्हणजे काही फरक पडलेला नाहीये, काही झालेलं नाही, मी सांगतो की बेटरमेंट करायला पाहिजे का नाही, माझं पर्सनल सजेशन मी एंडला देतो। मी पहिले एकदा ग्राफ समजावून सांगतो तुम्हाला, तर डायग्राम समजून घ्या की ज्या मुलांना काही अलॉटमेंट मिळालेली, बेटरमेंट मिळालेली नाहीये, त्यांनी फ्रीज करायचं असेल तर ते फ्रीज करू शकतात किंवा बेटरमेंट पण करू शकतात। जसं आपण गेल्या वेळेस जाऊन बेटरमेंट केलं तर तुम्ही बेटरमेंट पण करू शकता। सो तुमच्याकडे फ्रीज केलं तर तुम्हाला आत्ता या 3 दिवसामध्ये, आज, उद्या आणि परवा मध्ये जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म करायचं। मी सजेस्ट करेन आणि आज आणि उद्यामध्ये जाऊन ते कन्फर्म करून घ्या, ठीक आहे। ज्यांना फ्रीज करायचं, आता मला वाटतं दादा की याच्यावर काही मला जायचं नाहीये, मला जे कॉलेज मिळाले मी त्याच्यासोबत हॅपी आहे आणि मला आता ही अलॉटमेंट फिनिश करायची, ठीक आहे, मला या प्रोसेसमधून बाहेर पडायचं। स्पॉट राऊंडला एलिजिबल आहात का, आहात, नंतरही तुम्ही स्पॉट राऊंडला जाऊ शकता। मग इथे फ्रीज केलं म्हणजे स्पॉट राऊंड गेला असातला काही भाग नाहीये। सो मी फ्रीज करायचंय, मला आता अपेक्षा वेगळी काही नाहीये, हे फर्स्ट पार्ट। आता नाही दादा मला बेटरमेंट करायचंय, मला जे कॅप राऊंड 1 चं मिळालं होतं तेच 2 ला मिळालं, पण मला अजून एकदा ट्राय द्यायचंय। येस, यू कॅन डू बेटरमेंट, तुम्हाला पुन्हा 1000 रुपये भरायची काही गरज नाहीये, तिथे जायचंय, लॉग इन मध्ये जाऊन बेटरमेंटवर सिलेक्ट करायचंय, पुन्हा एकदा तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये येणार आहे आणि पुन्हा सेम रूल आहे की कॅप राऊंड 3 चा पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे, सेम ऑप्शन फॉर्म म्हणून तुम्ही कंटिन्यू करू शकता। आणि जर असं झालं की तुम्हाला पुन्हा काही कॉलेज मिळालं नाही तर नक्कीच तुमचं कॅप राऊंड 1 चं कॉलेज सुद्धा तुमच्या हातात असणारच आहे। आणि समजा बेटरमेंट झाली, आता तुम्हाला काही नवीन मिळालेलं नाहीये, सपोज एखाद्याला DI पिंपरी CS फर्स्ट राऊंडला मिळालं होतं, दुसऱ्या राऊंडला पण त्याला DI पिंपरी CSच मिळालं, आता तो तिसऱ्या राऊंडला पण जातोय, तर तिथेही काही नाही मिळालं तर ते DI पिंपरी CS त्याला त्याचं राहणार आहे थर्ड राऊंड मध्ये गेला तरी। आता समजा असं झालं की त्याला दुसरं काहीतरी मिळालं, त्याला VIT मिळालं, VIT CS मिळालं, तर काय होणार आहे, त्याचं DI पिंपरी CS जाणार आहे आणि त्याला जी काही नवीन अलॉटमेंट मिळालेली आहे ती त्याला घ्यावी लागणार आहे।
आता असे कित्येक मुलं आहेत की ज्यांची बेटरमेंट झालेली आहे, त्यांना फर्स्ट राऊंड सोडून दुसरं काहीतरी आता कॉलेज मिळालेलं आहे. सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या राऊंडचं कॉलेज जे काय होतं ते आता गेलेलं आहे. जे नवीन आत्ता दिसतंय तेच तुमचं कॉलेज आहे. मी बऱ्याचशा गोष्टींवर पुढे बोलणार आहे, सो मी ते नक्की क्लिअर करेन. पहिले हा पार्ट क्लिअर करून घे. तुमच्याकडे पण 2 ऑप्शन आहेत की तुम्हाला वाटत असेल की आता जे मिळालंय मी त्याच्यासोबत हॅपी आहे, सॅटिस्फाईड आहे, मला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये आता जायचं नाही आहे, मी कॉलेज बघून आता फ्रीज करणार आहे. तुम्ही फ्रीज करून कॉलेजला रिपोर्ट करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, बेटरमेंट करू शकता. तुमच्यासाठी सुद्धा सेम की बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही सुद्धा कॅप राऊंड 3 मध्ये येणार आहे. असं होईल की तुम्हाला जे तुमचं जुनंच कॉलेज होतं, ठीक आहे, जे तुम्हाला आता हे कॅप राऊंड 2 मध्ये जे काही तुम्हाला मिळालेलं आहे तेच तुम्हाला डबल भेटेल, काही अपग्रेडेशन नाही झालं तर. आणि समजा पुन्हा काही अपग्रेडेशन झालं तर सिमिलरली जसं या राऊंडमध्ये झालं तसं तुम्हाला नवीन कॉलेजमध्ये जावं लागणार आहे. सो जे काही तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये मिळणार आहे तिथे मात्र तुम्हाला त्या दिलेल्या 3 दिवसामध्ये रिपोर्ट करावं लागणार आहे. जर ती तुम्हाला सीट घ्यायची असेल तर. नाही तर मला इंजिनिअरिंगच करायची नाही, मला या प्रोसेसमधूनच बाहेर यायचं आहे, तर ठीक आहे, तुम्ही रिपोर्ट नाही केलं तर चालेल. पण थोडक्यात काय, हे तुमचं फायनल कॉलेज असणार आहे, इथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे जर तुम्हाला ड्रॉप वगैरे घ्यायचा नसेल तर, ठीक आहे. आणि ज्यांना काहीच कॉलेज फर्स्ट राऊंडला नव्हतं मिळालं, सेकंड राऊंडला नाही मिळालं, सिमिलरली तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये साठी सुद्धा एलिजिबल आहात. हा झाला एक फ्लो चार्ट की दादा कसं कसं करायचं. दादा मी काय करू, हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. मी तुम्हाला काही माझा अनालिसिस सांगतो, लक्षात घ्या. कॅप राऊंड 2 मध्ये बऱ्याचशा जणांचं तुम्ही ऐकलं असेल की बेटरमेंट झाली, ओके. त्याचं कारण समजून घ्या. काय होतं माहिती आहे का, की मुंबईच्या मायनॉरिटीच्या जागा त्या ओपनला येतात कारण त्या भरलेल्या नसतात. SC ST डिफेन्स ऑर्फन, ओके, या ज्या जागा असतात या पण भरलेल्या नसतात, तर या पण जागा आत्ता ओपनला येतात. सो भरपूर जागांची उलाढाल जी होते ती सेकंड राऊंडमध्ये होते, ठीक आहे. त्याच्यामुळे आधी हे थर्ड राऊंडमध्ये व्हायचं, ओके, आधी हे सगळं थर्ड राऊंडमध्ये व्हायचं. पण आता काय झालंय, हे सेकंड राऊंडमध्ये कोविडमध्ये 2च राऊंड झाले, त्याच्यामुळे तो रूल तेव्हापासून सेकंड राऊंडमध्ये त्या सगळ्या जागा ओपनसाठी सुद्धा कन्वर्ट केल्या जातात. जर त्या भरल्या गेल्या नाहीच तर पहिले बघतात की SCची जागा SCलाच जावी, STची जागा STलाच जावी, किंवा म्हणूया आपण मायनॉरिटीची जागा मायनॉरिटीलाच जावी. पण जर ती भरतच नसेल तर ती जागा ओपनच्या मुलांना दिली जाते. त्यामुळे तुम्हाला थोडासा स्लाइट फरक बघायला 100% भेटला असेल. पण समजून घेण्यासारखी गोष्ट काय की आता जी काही उलाढाल व्हायची होती ती झालेली आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आता फार काही असा विशेष बदल पडणार आहे. तुमच्या एखाद्या कॉलेजमध्ये पॉईंटने कट ऑफ हुकलाय तर ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा. पण जर तुमचा कट ऑफ 1% 2% हुकलेला आहे, तुम्ही त्या कॉलेजसाठी प्रयत्न करताय, तर 100% सांगतो की तेवढा मोठा डिफरन्स आता येणार नाहीये. सो मी माझं पर्सनल सजेशन मी तुम्हाला सांगेन, मे बी तुम्ही तुमच्या चॉईसने ठरवू शकता. माझं पर्सनल सजेशन असेल की जर तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे, तुम्हाला वाटतं की माझ्या पर्सेंटाईलने मिळणारं हे बेस्ट इन्स्टिट्यूट आहे, आता याच्या वरची जी मी कॉलेज बघतोय, ज्या ब्रांचेस बघतोय त्याचे कट ऑफ 2-2 1-1 पर्सेंटाईलने जास्त आहेत, ते कॅप राऊंड 2च्या कट ऑफमध्ये चेक करा. तर तुम्ही जरी फ्रीज केला आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं तरी काही एक प्रॉब्लेम नाहीये. मग कॅप राऊंड 3 मध्ये जाण्याचे नुकसान काय मी तुम्हाला सांगतो. नुकसान प्रॅक्टिकली काहीच नाही. जसं आपण कॅप राऊंड 2 मध्ये आलो, काही नुकसान होतं का, नाही. मीच तुम्हाला सांगणार होतो की बाबांनो काही करा कॅप राऊंड 2 मध्ये ते 1000 रुपये भरून या, करेक्ट. पण मी कॅप राऊंड 3 साठी तेवढा पॉझिटिव्ह नाहीये. माझा अनालिसिस असं आहे की कॅप राऊंड 3 मध्ये फार मोठा फरक पडणार नाहीये. तुमच्या ज्या सीट्स आहेत त्याच रिटेन होणार आहेत, कारण जागाच नाहीयेत. लक्षात घ्या, ज्या जागा होत्या त्या फिलअप झालेलं. हां, जर तुम्हाला वाटतंय की मला हे कॉलेज मिळू शकत होतं पण माझा ऑप्शन फॉर्म भरताना चुकला, नक्की पुन्हा एकदा तुम्ही ट्राय करा. तुम्हाला वाटतं पर्सेंटाईल चांगलं आहे पण मला हे मिळू शकत होतं, नक्की ट्राय करा. पण जर तुम्हाला लक्षात येते की आता याच्यापेक्षा बेटरमेंट मिळणार नाहीये तर नक्की तुम्ही फ्रीज केलं तरी चालणार. त्याचे कारण 2-3 आहेत, लक्षात घ्या. मेन काय होतं माहिती आहे का, आता तुम्ही कॉलेज हे बघताय, ठीक आहे, जे काय XYZ तुम्हाला कॉलेज मिळाले ते तुम्ही जाऊन बघाल, तिथे हॉस्टेल ठरवाल, किमान त्या कॉलेजला व्हिजिट तरी करून या. रे फ्रीज करा न करा हा पुढचा विषय, पण तुम्ही जाऊन त्या कॉलेजमध्ये भेट देऊन या, त्या कॉलेजला बघून या. त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का, राहायची सोय आहे का, खायची सोय आहे का, सगळ्या सोयी सुविधा तिथे आहेत का, कॉलेज चांगलं आहे का प्रॅक्टिकली. मग काय होईल की जर आवडलं तिथे फ्रीज करा, नाही आवडलं तर पुन्हा थर्ड राऊंड मध्ये तुमच्याकडे चेंज करायचं ऑप्शन राहील, ठीक आहे. बट जर तुम्ही थर्ड राऊंड मध्ये ठरवलं की नाही आता मी कॉलेजला जातो, आता मी जाऊन बघतो, तेव्हा काही उपयोग होणार नाही. सो सगळ्यांना सजेशन काय आहे की पहिली गोष्ट, फ्रीज नसेल करायचं, कॅप राऊंड मध्ये जायचं तुम्हाला, थर्ड राऊंड मध्ये जा, पण जे काय अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे ते बघून या, कारण फार जास्त चान्स आहे की हेच तुमचं म्हणजे फायनल कॉलेज असणार आहे. याच्यापेक्षा दुसरं वेगळं कोणतं कॉलेज मिळण्याची अपेक्षा नाहीये. माझ्या साईडने तर खूप कमी अपेक्षा आहे, ठीक आहे. कॅटेगरीच्या मुलांना सुद्धा आता सगळ्यांनाच, कारण काय की सगळ्या जागा आता भरलेल्या आहेत. लक्षात घ्या, आधी काय होतं की बऱ्याचशा जागा रिकाम्या होत्या, आता तसं नाही. आता जागा ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत, सगळ्या जागा भरलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता खूप कमी चान्स आहे की अपडेट काही
होण्याचा, ठीक आहे. सो त्याच्यामुळे मी सगळ्यांना काय सजेस्ट करेन की किमान, मी म्हणणार नाही की फ्रीजच करा, बेटरमेंटच करा, बट सजेशन असं असेल की आता कॉलेजेस व्हिजिट करा, जे काय अलॉटेड आहे ते किमान बघा, आवडलं तुम्हाला तिथे जाऊन तर तिथले तिथे फ्रीज करून टाका, वाटलं दादा थोडंसं अपग्रेडेशनसाठी प्रयत्न करून थर्ड राऊंडला जाऊ तर थर्ड राऊंडला जाऊ. सो हे झालं माझं पर्सनल ओपिनियन. बाकी तुम्ही तुमचे हुशार आहात, आजपर्यंत मी जे सांगितले नक्की आय नो तुम्ही फॉलो करता, पण माझी इच्छा अशी की आता त्या याच्यामध्ये जा, आता ह्याच्यात अडकून बसू नका की हे कॉलेज 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 झालं, जे मिळायचं होतं ते मिळालं, जे काय आपण करू शकत होतो ते केलं. आता ते कॉलेज कसं आहे, राहणं खाणं, लक्षात घ्या थर्ड राऊंड आली की 5 दिवसात कॉलेज चालू होणार आहेत, पुन्हा हॉस्टेल भरून जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जेवढं आता झालेलं आहे, आता अपडेशन करण्याचा चान्स खूप कमी आहे. बाकी तुम्ही हुशार आहेत, तुम्ही ठरवू शकता. वाटल्यास तुम्ही गेल्या वर्षी कॅप राऊंड 3 वगैरे कट ऑफ पण चेक करा, तुम्हाला जास्त करून आयडिया येईल की फार काय अपग्रेडेशन आता होत नसतं. एखाद्या कॉलेजवरून पूर्ण अनालिसिस करत बसू नका. आता हे झालं सगळ्यात पहिला पार्ट. आता स्पॉट राऊंडला कोण जाऊ शकतं? जरी तुम्ही फर्स्ट राऊंडला फ्रीज केलं, जरी तुम्ही सेकंड राऊंडला फ्रीज केलं, किंवा जरी तुम्ही थर्ड राऊंडला फ्रीज केलं, तरी काही एक प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम येणार नाहीये, तुम्ही तरी सुद्धा स्पॉट राऊंडला जाऊ शकता. मग दादा फीस आणि डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे? ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एका बॉटची लिंक दिलेली आहे. बॉटला रिस्पॉन्ड करायला 2-3 मिनिट लागतात, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचंय, बॉटला यूज करायचं आणि बॉटमध्ये तुमची कॅटेगरी त्याला सांगायची आहे. ओके, तिथे लिहिलेलं असेल डॉक्युमेंट फॉर ऍडमिशन. तेच बघा, डॉक्युमेंट वेगळे कोणते लागत नाही. बेसिक कोणते डॉक्युमेंट असतात जे तुम्ही सीईटी सेलला दिलेत तेच तुम्ही लॉग इन करून चेक करा कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत. ते डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल आणि झेरॉक्स आहेत. आणि 2 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात. एक म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याचा डॉक्युमेंट, ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही FC सेंटरवरून रजिस्ट्रेशन करून आला असाल किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन तुमचं झालं असेल तेव्हा जी तुम्हाला प्रिंट मिळाली, तो पहिला डॉक्युमेंट. आणि दुसरा, जर तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करायला जाताय, तुम्ही कॅप राऊंड 2 ला जाताय, तर कॅप राऊंड 2 ची जी अलॉटमेंटची PDF आहे, हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे, ठीक आहे. तेच 2 डॉक्युमेंट इम्पॉर्टंट, प्लस बाकी हे तुमचे सगळे रेग्युलर डॉक्युमेंट्स, 10वी 12वी, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, हेच सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. बट जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बॉट आहे, तुम्ही त्याला यूज करू शकता. आता राहिला विषय आता फीसचा. मला फीस किती भरावी लागेल? मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचीच फीस भरायची आहे. बऱ्याच जणांना ऑर्फनची सीट मिळाली आहे, काही जणांना डिफेन्सची सीट मिळाली आहे, त्यांची कॅटेगरी दुसरीच आहे, पण सीट दुसरीच मिळाली. मुलाला लेडीजची पण सीट मिळाली आहे, कारण ती जागा वॅकंट होती, ती तुम्हाला त्यांनी देऊन टाकली. करेक्ट. मग याचा अर्थ काय की तुम्हाला आता स्कॉलरशिप मिळणार नाही का? अशातला काही भाग नाहीये. तुमची जी काही कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी असेल तर SC ची तुम्हाला फीस भरायची आहे. मुलगी असेल तर जर आणि 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर तुम्हाला पण तुमची जी काही आता ट्युशन फीस माफ झाली ती वगळता जी काही डेव्हलपमेंट फीस आहे तेवढीच तुम्हाला भरायची. सो तुम्हाला काही एक चिंता करायची गरज नाहीये. सो मग दादा, आता बऱ्याच जणांचा प्रश्न एक अजून क्लिअर करतो की आता एका टप्प्यातच फीस भरावी लागते का? बऱ्यापैकी कॉलेज हट्ट करतात की बाबा जे काय आहे पूर्ण जी आमची फीस आहे, पूर्ण फीस म्हणजे तेवढी काही तुमची कॅटेगरीची फीस आहे, 15,000, 20,000, 50,000 जी काय असेल, ओबीसीची असेल तर 70,000, ती एट ए टाइम ते भरायला तुम्हाला सांगतील. बट माझं असं म्हणजे 99% तुम्हाला तेच करायला लावतील. बट जर खूप जेन्युइन रिझन असेल, खूपच तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर प्रिन्सिपलला जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की सर असं असं माझा प्रॉब्लेम आहे आणि येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये मी तुम्हाला उर्वरित सगळे जे काही रक्कम आहे ती मी तुम्हाला देतो म्हणून, ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्यात. आय होप तुमच्या मनातले सगळे डाऊट्स मी क्लिअर केले. आता ज्या मुलांना, नागपूरचा मुलगा आहे, पुण्यात येणं शक्यच नाहीये, तिकीट्सच नाहीयेत, तरी दादा मी कॅप राऊंड 2चं फ्रीज करून टाकतो आणि रिस्क घेतो, नाही. तुम्ही बेटरमेंट करा. थर्ड राऊंडच्या वेळेसच्या आता तारखा तुम्हाला माहिती आहेत. थर्ड राऊंडच्या गेस 2 तारीख आहे वाटतं. आधीपासूनच ट्रेन तिकीट वगैरे जे काय तुम्हाला तिकीट बुक करायचं ते करून ठेवा, कारण तुम्हाला आता माहिती आहे हे कॉलेज मिळालेलं आहे, याच्याच आसपासचं वरचं एखादं कॉलेज कोणतं तरी तेच मिळणार आहे. सो तुम्ही काय करू शकता की पुण्यामध्ये तर यायचंय तर तिकीट वगैरे आधीपासून थर्ड राऊंडच्या हिशोबाने बुक करा. आल्यासारखं पुन्हा तुम्हाला स्पॉट राऊंड सुद्धा अटेंड करता येणार आहे. सो या अकॉर्डिंगली तुम्हाला सगळ्या गोष्टी प्लॅन करायच्या. आय नो व्हिडिओ लेंदी झालाय, भरपूर गोष्टी मी कव्हर केल्या, पण मी प्रत्येक मुलाच्या मनामधला प्रश्न, जे काही तुमच्या मनामध्ये छोटे मोठे प्रश्न आहेत, ते सगळे मी कव्हर करण्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे. जर तुमचा एखादा प्रश्न क्लिअर झाला असेल तर तुम्ही टाइम स्टॅम्प दाखवून, दादाने हा वाला प्रश्नाचं उत्तर या टाइम स्टॅम्पला, कारण थंबनेलमध्ये जरी मी काहीतरी हेडिंग दिली तर मी 50-60 वेगवेगळे मुलांची वेगवेगळ्या टाईपची क्वेश्चन मी एका व्हिडिओमध्ये क्लिअर केली. सो तुम्हाला वाटलं दादाने बेटरमेंटवाला हा पॉईंट इथे मी क्लिअर केलेला आहे, तर तेवढा टाइम स्टॅम्प तुम्ही खाली मेन्शन करा, म्हणजे दुसऱ्यांना पण हेल्प होईल की हा क्वेश्चनचा आन्सर बाबा या टाइम स्टॅम्पला इझिली भेटून जाणार आहे. आय होप हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.